नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे। बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 47,578। तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उद्याचा ट्रेड करण्यासाठी महत्त्वाची लेवल आहे की 47,437। त्याच्या खाली जर आपल्याला क्लोजिंग मिळाली तर मार्केट भरपूर डाऊन साईडला जाऊ शकत नाही, पण या लेवल्स मध्ये मार्केट कन्सोलिडेट व्हायचे चान्सेस आहेत। तर 47,361 पहिले टार्गेट असेल, तर त्याच्यानंतर 47,246 आणि लास्टला टार्गेट असेल 47,079। आणि अपसाईडला जर मार्केट जाणार असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची 47,677च्या वरती क्लोजिंग मिळाली पाहिजे। त्यावेळेस जर क्लोजिंग मिळाली तर पहिले टार्गेट असणार आहे 47,892, त्याच्यानंतर 47,970 आणि लास्टला टार्गेट असणार आहे 48,123। तुम्ही बघत असाल 2 दिवस एकच मार्केट फॉर्म्युला यूज करत आहे, मार्केट गॅप अप ओपन होत आहे आणि तिथूनच साइडवेज जात आहे। तर तुम्ही सगळ्यांनी 9:15 ते 10:30 पर्यंत ट्रेडिंग केले तर तुम्हाला बेस्ट राहील। तर बघूया की निफ्टी मध्ये काय लेवल्स आहेत। निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 22,462। तर एक मार्केटनी एक फर्स्ट हाय दिला होता, त्यावेळेस मार्केट 22,519 हाय दिला होता, त्यावेळेस मार्केट त्याच रेंज मध्ये कंटिन्युअसली साइडवेज जात होतं। तर उद्यासाठी आपल्याला महत्त्वाची लेवल आहे, उद्या आपला आजचा लो म्हणजे 22,429 जर ब्रेक केला तर त्यावेळेस आपल्याला पहिले टार्गेट असणार आहे की 22,313 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 22,262। आणि जर अपसाइडला मार्केट जाणार असेल तर 22,520च्या तिथे आसपास मार्केट ओपन होऊ शकतं आणि न्यू ऑल टाइम हाय बनवू शकतं। त्यावेळेस पहिले टार्गेट असणार आहे आपलं 22,548 आणि 22,000 दुसरं टार्गेट असणार आहे 22,612। असे दोन टार्गेट्स आपल्याला असणार आहे, कारण मार्केटने एक चॅनल बनवलं होतं, त्या चॅनल बदलूनच अपसाइडला चॅनल ब्रेक करून मार्केट एक अपसाइडला मुवमेंट देत चालला आहे। आणि इलेक्शन पिरियड पण हळूहळू चालू होईल, त्यावेळेस मार्केट भरपूर ओलाटाईल व्हायची शक्यता आहे। तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा। आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।